नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आपण जी मुंबई पोलीस भरतीसाठी जी नवीन सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आजचा हा 8वा पार्ट आहे. तर बघा, यामधला पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन 1951 मध्ये अशा प्रकारे भारतात वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर दक्षिण भारतातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे डी ऑप्शन आंगुबे, हे कर्नाटकमध्ये आहे. तर हे दक्षिण भारतातलं सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आहे. तसंच इथे महाराष्ट्रातलं कोणतं आहे तर ते आहे अंबोली. हे देखील लक्षात असू द्या, कारण अंबोलीवर पण खूपदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? तर अशा प्रकारे मसुदा हा थॉमस जेफरसन, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, यांनी अशा प्रकारे हा मसुदा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा मसुदा तयार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, लोकसंख्येच्या संदर्भात बालमृत्यूदर ही संकल्पना स्पष्ट करणारे विधान दर्शविणारा पर्याय कोणता? तर बघा, हे बालमृत्यू दर दर्शवणारा पर्याय आहे आपला डी ऑप्शन, एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या म्हणजे बालमृत्यूदर, ही त्याची तिथे संकल्पना दिलेली आहे. तर ती आहे डी ऑप्शन करेक्ट आपलं. बघा, इथं काय सांगितलंय, एका विशिष्ट प्रदेश पाहिजे, पुन्हा 1 वर्षाचा कालावधी आहे आणि दर 1000 लोकांमागे, असे 3 फॅक्ट याच्यामध्ये लक्षात असू द्या आणि त्या आपण त्याला बालमृत्यूची संकल्पना असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र कोणते आहेत तर ते आहेत समता आणि जनता, म्हणजेच बी ऑप्शन हे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र वृत्तपत्रांचा गट आहे, समता आणि जनता. बघा, पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील रिओ येथे 1992 साली झालेल्या परिषदेत UNFCCच्या सदस्य देशांनी संमत केलेल्या क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे? तर बघा, क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, हरितगृह वायू च्या नियमन करण्यासाठी हा क्योटो प्रोटोकॉल केला होता. आणि तो कुठे झाला होता? ब्राझीलमध्ये रिओ इथे, रिओ दी जानेरो जे आहे तिथे 1992 साली हा अशा प्रकारे क्योटो प्रोटोकॉल झालेला आहे. आणि हरितगृह वायूचे नियमन कसं करावं या संदर्भात त्या परिषदेत चर्चा झाली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, अभ्रक हे उष्णतेचे डॅश डॅश आणि विजेचे डॅश डॅश आहे. तर अभ्रक हे उष्णतेचे काय आहे आणि विजेचे काय आहे असं प्रश्न आहे हा. तर ह्याचं बी ऑप्शन करेक्ट आहे. अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक आहे आणि विजेचे काय आहे तर दुर्वाहक आहे. इथे दोन्ही पण फॅक्ट्स लक्षात असू द्या. उष्णतेचे ते सुवाहक आहे, परंतु विजेचा जर विचार केला तर विजेचे तो काय दुर्वाहक आहे. पुढचा प्रश्न आहे, राजस्थानातील बिकानेर शहर खालील पर्यायापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, बिकानेर शहर जे आहे राजस्थानमधलं, तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ म्हणून बिकानेर शहराची ओळख आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता, स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या? तर बघा, अशा प्रकारे या 2 संघटना आहेत, एक आर्य बांधव समाज आणि दुसरी शिवाजी क्लब. तर ही क्रांतिकारी संघटना म्हणून यांची ओळख होती, म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. कशा संघटना होत्या तर क्रांतिकारी संघटना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये म्हणजेच सार्कमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, अफगाणिस्तान याचा समावेश सार्कमध्ये नवीन म्हणजेच 8वा देश म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताची संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? तर बघा, भारताशी संलग्न भूसीमा असणारा देश आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, अफगाणिस्तान आणि म्यानमार. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, आरमार दलातील महत्त्वाचा अधिकारी दिलेर खान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती? तर अतिशय थंड असलेला भाग आहे 17%, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 17% भाग अतिशय थंड बर्फाच्छादित प्रदेश असल्यासारखा आहे, म्हणून त्याचं उत्तर ए ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर पेलाग्रा हा रोग नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा हा आजार होतो. पुढचा प्रश्न पाहूया, भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेले आहे? तर बघा, अशा प्रकारे उच्च न्यायालय हे
मेघालय म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मेघालयमध्ये अशा प्रकारे उच्च न्यायालयाची स्थापना नव्याने करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो? तर काळ्या हिऱ्यांचा उपयोग काच कापण्यासाठी होतो, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी निमलष्करी दले कोणती? तर निमलष्करी दले कोणती आहेत? पहिले बघा ऑप्शन काय, राष्ट्रीय छात्र सेना आणि दुसरा आहे भारतीय तटरक्षक दल. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणजेच सी ऑप्शन आपल्या इथं करेक्ट आहे. राष्ट्रीय छात्र सेना आणि भारतीय तटरक्षक दल हे दोन्ही निमलष्करी दले आहेत. पुढचा प्रश्न आहे 9 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच डी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. बघा पुढचा प्रश्न आहे भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायापैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर भारतरत्न हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आले? ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, अरुणा असफ अली यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायापैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? तर बघा वातावरणाच्या तापमानानुसार बदलणारा प्राणी आहे तो म्हणजे डी ऑप्शन वटवाघूळ हा प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना सचिन तेंडुलकर कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, वेस्ट इंडिजसोबत अशा प्रकारे सचिन तेंडुलकर सामना खेळला होता. पुढचा प्रश्न आहे पाणीशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, त्याने पाली भाषेत ओडिसी हे महाकाव्य लिहिले, तर ही विसंगत बाब आहे, म्हणून आपलं उत्तर बी ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? तर वाळवंटातील मृगजळ हे प्रकाशाचे अपवर्तन याचं उदाहरण आहे, म्हणजेच ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परिघालगतचा 10 किलोमीटर पट्टा काय म्हणून राखीव ठेवलेला आहे? तर बफर झोन म्हणून हा 10 किलोमीटरचा पट्टा वापरला जातो, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालील पर्यायापैकी कोणती? तर ह्याचं करेक्ट आन्सर बघा काय, पहिलं ऑप्शन दिलं आहे विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात. दुसरा आहे विधान परिषदेतील प्रत्येक सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतो. आता इथे प्रत्येक सभासद म्हटलंय, तर प्रत्येक सभासद असणार आहे का? नाही, म्हणून हे विधान तर कसं आहे चुकीचं आहे. दुसरं काय विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते. तिसरं आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, तर हे पण कसं आहे चुकीचं आहे. तर विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य पर्याय ओळखायचा आपला, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात. तर हे उत्तर आपलं कसं आहे बरोबर आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन पाहिलेले आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुमचा अभ्यासाची रिव्हिजन व्हावी म्हणून आपण अशा प्रकारे ते क्वेश्चन घेत आहोत. आणि तुम्हाला ह्याचा कारण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये काय होतं, खूप सारे क्वेश्चन रिपीट होत असतात. पाठीमागच्या आलेल्या क्वेश्चन पेपरमधले खूप सारे क्वेश्चन रिपीट होतात, म्हणून आपण काही पाठीमागच्या क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन घेऊन करंटचे क्वेश्चन ॲड करून अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाइड करत आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.